चला मंडळी, आज बनवूया नीर डोसे। तर हे डोसे बनवताना मला जो अनुभव आलेला आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। रेसिपी तर प्रत्येक वेळी मी शेअर करतेच। तर बघू शकता मस्त कुरकुरीत असे हे डोसे झालेले आहेत, म्हणजे डोसा झालेला आहे। तर हा डोसा जो आहे तो नीर डोसा आहे। तर अप्रतिम असा होतो, पण सुरुवातीला मला खूप झंझट वाटली आणि जरा त्रासही झाला, पण नंतर अगदी सेट छान असे होत गेले। तर बघू शकता अप्रतिम असे पातळ आणि कुरकुरीत असे झालेले आहेत। तर एका वेळ ठेवल्यामुळे थोडेसे नरम होतात नंतर, पण असं बघू शकता अगदी अप्रतिम असं दिसत आहेत। तर नीर डोसे बनवण्यासाठी आपल्याला फार वेळ लागत नाही आणि जास्त आंबवून ठेवायची सुद्धा आवश्यकता लागत नाही। तर नीर डोसा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे ओलं नारळ लागणार आहे। तर त्या ओल्या नारळाचा आपण जे खोबरं असतं त्याच्या पाठीमागचा जो भाग असतो काळा, जो त्याचे कवच असतं ते सर्व काढून घ्यायचं आहे। म्हणजे पाठीचा जो भाग आहे तो काढून घ्यायचा आहे संपूर्ण, आणि आपल्याला फक्त पांढरा जो भाग असतो तोच तेवढा ठेवून घ्यायचा आहे। तर बघू शकता मी संपूर्ण नारळाचा पाठीचा भाग काढून घेतलेला आहे काळ्या रंगाचा। यानंतर ह्याचे सर्व काप करून घेणार आहे मी। एकदम बारीक काप करायचे, आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे, एकदम बारीक पेस्ट करायचे आहे तांदूळसोबत। तर त्याचबरोबर मी फक्त 20 मिनिट आधी आपले जे तांदूळ असतात जे आपण खाण्यात वापरतो इंद्रायणी, ते तांदूळ मी भिजत ठेवले होते 20 मिनिटं आधी। तर बघू शकता तुम्ही। तर तुम्ही रेशनिंगच्या तांदूळापासून सुद्धा हा डोसा परफेक्टली बनवू शकता। ट्राय करून नक्कीच बघायला काही हरकत नाही। आज जरासं असं चटपटीत खावंसं वाटलं होतं। आम्ही कसं ग्रामीण भागातून आहोत, त्यामुळे मग इथे गावाकडे वडापाव समोसा पाव वगैरे मिळतं, पण मसाला डोसा किंवा डोसा खायला मिळत नाही। मग त्यासाठी आम्हाला साताराला जावं लागतं। मग सातारला न जाता आपण घरच्या घरी अगदी इझी आणि झटकीपट ट्राय करू शकतो। तर यानंतर आपण तांदूळ आणि खोबरं असं हे आपण मिक्सरला पेस्ट करून घेणार आहोत। आपण डोशाचं बॅटर करतो त्या पद्धतीने वाटण करून घ्यायचं आहे। चला तर मग मी हे सर्व 3 बॅचेसमध्ये मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घेतलेलं आहे। तर बघू शकता याप्रमाणे। तर आपलं अगदी सरसरीत असं बॅटर व्हायला पाहिजे, जसं आपण डोशासाठी करतो। आता आपण दुसरी बॅच पण काढून घेणार आहे। याच पद्धतीने मी 3 बॅचेस काढून घेणार आहे, तांदूळ आणि ओलं खोबरं घेऊन मिक्सरला बारीक करून। तर माझं बघू शकता अशा प्रकारे मी बारीक करून घेतल्यानंतर जे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंफार राहतं त्यामध्ये सुद्धा मी पाणी टाकून व्यवस्थित विसळून ते भांडं घेणार आहे। तर बघू शकता आपलं हे बॅटर अप्रतिम असं झालेलं आहे। थोडंसं दाटसर वाटत आहे म्हणून मी ह्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेणार आहे। तर त्याचबरोबर 2 चमचे मी मीठ घालून घेतलेलं आहे। आणि हे नीर डोसे आपण झटकीपट बनवू शकतो। तर आता माझा हे बॅटर बनवून झालेलं आहे, बघू शकता ह्याची कन्सिस्टन्सी तुम्ही। यानंतर मी फक्त 10 ते 15 मिनटं आपण झाकून ठेवायचं आहे। त्याचबरोबर आपण यासोबत खाण्यासाठी मस्त अशी ग्रेव्ही टाईप बटाट्याची भाजी करणार आहोत, त्याला बटाट्याची रस्सा भाजी। सांबार न करता ही भाजी केली तर अप्रतिम लागते। आपण रेग्युलर जी मसाला भाजी करतो पिवळ्या बटाट्याची ती सुद्धा केली तरी चालते, पण तर तुम्ही या पद्धतीने बटाट्याची सांबार भाजी करून पाहाल तर खूप आवडेल। यासाठी मी 2 उभे चिरलेले कांदे, 2 टोमॅटो, त्याचबरोबर अर्धा इंच अद्रकचे तुकडे, त्याचबरोबर 7 ते 8 लसूणच्या कळ्या, म्हणजे आमचा लहान लसूण असल्यामुळे मी भरपूर घेतलेला आहे। तुम्ही मोठा लसूण बाहेरचा विकतचा वापरत असाल तर जास्त घ्यायचा नाही, 1 कळी घेतली तरी चालते। यानंतर मी बटाटे घेतलेले आहेत, 4 बटाटे शिजवून घेतलेले आहेत, ते छान बारीक काप करून घेणार आहे। त्याच्या मी बारीक फोड्या करून घेणार आहे, म्हणजे बारीक कट करून घेणार आहे। यानंतर आपण टोप गरम झाल्यावर तेल त्यामध्ये ओतून घ्यायचं। तेलही छान तापल्यानंतर यामध्ये आपण जिरे मोहरी छान असं तडतडून द्यायचं। त्याचबरोबर तुम्ही कढीपत्ता घालू शकता, माझ्याकडे नव्हता म्हणून मी स्किप केलेला आहे। जे आहे ते वापरून मी करत असते, हे नाही ते नाही म्हणून करायचं सोडून देत नाही। जे मनाला वाटेल त्यावेळी मी करून खात असते। म्हणून तर माझ्या चॅनलचं नाव मूड फूड प्रियंका आहे। चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा
असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. तर मी जो मसाला वाटला होता तो सर्व ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, अद्रक, लसूण, तेवाली पेस्ट ह्यामध्ये टाकून छान परतून घ्यायची. त्याचबरोबर ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. मी 2 चमचे मीठ, धना पावडर अर्धा चमचा हळदी पावडर आणि 1 चमचा चटणी घालून घेतलेली आहे. त्यानंतर आपण शिजवलेले बटाटे ह्यामध्ये घालायचे आणि छान असं परतून घ्यायचं. त्याचबरोबर ह्यामध्ये तुम्हाला हवं त्या पद्धतीने तुम्ही ग्रेव्ही टाईप करू शकता, अगदी सरसरीत रस्सा भाजी करू शकता किंवा आहे तसंच परतून खाऊ शकता. अप्रतिम लागते. तर आमच्या घरामध्ये अशी रस्सा भाजी आवडते, ज्या पद्धतीने सांबार असतात त्या पद्धतीने. यानंतर मी वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि 5 ते 10 मिनटं छान आपलं हे जी कालवण आहे ते कढून द्यायचं आहे. यानंतर आपली ही भाजी रेडी आहे. बघू शकता 10 मिनटानंतर आपली ही रस्सा भाजीची कन्सिस्टन्सी किती भारी आलेली आहे, अप्रतिम. चला तर मग आता आपण डोसा बनवणार आहोत. तर तुम्ही बघू शकता मी साधाच आपला जो चपाती किंवा पुरणपोळी भाजण्याचा तवा घेतलेला आहे, तो तापल्यानंतर त्यावरती थोडंसं तेल सोडून घ्यायचं. यानंतर आपण ह्याच्यावरती निर्डोसा जो आहे ते करून घ्यायचा आहे. तर यापूर्वी मी आधी नॉनस्टिकचा तवा वापरला होता. तर नॉनस्टिकच्या पॅनला पूर्णपणे हा डोसा चिटकून बसला होता आणि तो लवकर निघतही नव्हता. तर त्यामुळे मग मी आपला रोज रेग्युलरचा तवा जो असतो पोळीचा चपातीचा तो घेतलेला आहे. यानंतर बघू शकता खूप सुरुवातीचे जे 2 डोसे असतात ना ते परफेक्टली येत नाहीत. मला वाटलं आता माझं बॅटर पूर्णपणे खराब झालं की काय, पण तसं काही न होता सुरुवातीचे जे 2 डोसे आहेत थोडेफार एका साईडने मोडला होता. पहिला तर डोसा बघू शकता अशा पद्धतीने मोडलेला आहे. यानंतर तवा व्यवस्थित तापत आल्यानंतर परफेक्टली डोसा आपला झालेला आहे. तर अप्रतिम असे निर्डोसे होतात आणि चवीलाही खूप खूप छान होतात. जरूर तुम्ही पण ट्राय करा. या पद्धतीने अगदी झटकीपट आंबवण्याची आवश्यकता लागत नाही. फक्त 20 मिनटं आपले तांदूळ भिजत ठेवायचे आणि हे बॅटर पसरवून आपण डोसे करून घ्यायचे. तर बघू शकता दुसरा पण डोसा माझा कसा चिटकला होता, पण नंतरचा डोसा जो आहे ना अप्रतिम आले होते. आपल्या जो रेग्युलरचा तवा असतो ना त्या तव्याला असं बाजूने थोडासा उकलला गेला ना डोसा की हळूहळू उलटण्याच्या सहाय्याने आपण काढून घ्यायचा आहे. तर बघू शकता परफेक्टली आपला हा तिसरा आणि हा चौथाही डोसा अप्रतिम आला. म्हणजे नंतरचे डोसे अप्रतिम येतात. सुरुवातीला तवा कमी जास्त होतो, एकदा रोटिंग बसलं की खूप छान येतात, अगदी म्हणजे फसत नाही काम. तर सुरुवातीला माझं 2 डोसे जरा बिघडल्यासारखे झाले होते. कसं व्यवस्थित झालं की खूप छान वाटतं, पण असं काहीतरी वेगळं आगळं करून नक्की खायला पाहिजे, ट्राय करायला हवं. शहरात काही वावगं वाटत नाही, अगदी पाहिजे ते मिळतं लगेच झटकीपट. पण तसं गावाकडच्यांचं तसं नसतं. जे काय असेल ते आपल्याला आगळं वेगळं खावं वाटलं की घरच्या घरी असं झटकीपट ट्राय करून पाहायला हरकत नसते. पण घरची टेस्ट ही अप्रतिम असते. तुम्ही जरूर करून पहा. अगदी अप्रतिम झाले होते माझे निर्डोसा. तर आजची रेसिपी आपल्याला कशी वाटली, त्याचबरोबर माझा जो अनुभव होता आजचा निर्डोसा करतानाचा तो मी शेअर केलेला आहे. तर मी असेच सहज फेसबुकवर असेच कुकिंगचे व्हिडिओ पाहत असते. तर मला ही रेसिपी मी बघितली आणि त्यावेळी खूप छान वाटली. मग ट्राय करून बघावं वाटलं, कारण की मी नेहमी उडीद डाळ, हरभरा डाळ आणि तांदूळ आपलं जे आहे रेग्युलरचं वापरूनच डोसा करत होते. पण आज प्रथमच मी ही पण रेसिपी पाहिली आणि तुमच्यासोबतसुद्धा शेअर केली. माझा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला, तुम्हालाही असाच अनुभव घ्यायचा असेल तर जरूर अशी रेसिपी करून तुम्हीही खा, खूप छान लागते. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आजची रेसिपी कशी वाटली त्याबद्दल कमेंट करून जरूर कळवा. धन्यवाद. भेटू पुन्हा छान अशी रेसिपी घेऊन. तर निर्डोसा रेसिपीला एक लाईक जरूर करा.